नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 5 गॅरंटी योजनांच्या माध्यमातून गरीब व मध्यम वर्गीयांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले आहेत. गृहलक्ष्मीसह 5 योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक सुविधांचा सदुपयोग व्हावा असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सरदार्स हायस्कूल मैदानावर गॅरंटी योजनांच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्र्यांनी वरील आवाहन केले. या कार्यक्रमात आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, राज्य सरकारचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर नितेश पाटील, पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदींसह नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारकडून लवकरच अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवाव्यात, शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न मालाला योग्य भाव द्यावा, कृषी क्षेत्रासाठी अधिक निधींची तरतूद करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले. यावेळी चन्नप्पा पुजेरी, किसान नंदी, रवींद्र सुपण्णावर, सुरेश परगणावर, रमेश वाली आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी या दोघांचा विषय वेगवेगळा आहे. लक्ष्मण सवदी हे काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे पक्षांतर करण्याचे प्रश्नच उद्भवत नाहीत, असे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी बेळगाव शहरातील सरदार्स मैदानावर आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. अथणीचे विद्यमान आमदार लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद दिले जाणार का, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, आगामी दिवसात लक्ष्मण सवदींना देखील मंत्रिपद मिळण्याची संधी आहे. लक्ष्मण सवदी यांनी चांगले कार्य केले असून मंत्रिपद निभावण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. ते पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आली असून त्यावर त्यांचे निर्णय येणे बाकी आहे, असे ते म्हणाले. प्रधानमंत्री गॅरंटी योजना ही काँग्रेस सरकारची नक्कल आहे, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. आज बेळगाव शहरात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांचे नाव केंद्र सरकार वापरत आहे. केंद्र सरकारांकडून राज्य सरकारवर वारंवार अन्याय केला जात आहे. राज्याला योग्य अनुदान मिळालेले नाही. दुष्काळग्रस्त परिस्थितीत देखील केंद्राने आपल्या राज्याची मदत केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 7 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे आंदोलन करण्यात येणार असून यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 11 आमदार व 2 विधान परिषद सदस्य सहभागी होणार आहेत. मातृत्वाच्या नात्याने आपले सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी कराल का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारताच आमच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असून त्यांच्या निर्णयाचे पालन मी निश्चित करेन, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची मुदत सोमवार दिनांक 5 रोजी संपली होती. त्यामुळे नूतन महापौर व उपमहापौर यांची निवड करण्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. ही निवडणूक कधी जाहीर होणार, निवडणूक होणार की नाही, याचबरोबर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तर आचारसंहिता लागू झाल्यास अडचण येणार का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र प्रादेशिक आयुक्त यांनी 15 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. तुरमुरी येथील एका 36 वर्षे वयाच्या युवकाने बेळगाव वेंगुर्ले या मार्गावरील तुरमुरी बाची या मार्गालगत असलेल्या तलावाच्या काठावर ब्रह्मदेव मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या काजूच्या झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीला आली आहे. सहदेव मारुती डोंबले असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेसंदर्भात वडगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कुष्ठरोगाविषयी जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हिंडलगा येथील द लेप्रेसी मिशन कुष्ठरोग इस्पितळ, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकाऱ्यांचे कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेलर बसवराज भजंत्री हे उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश वर्गीस, हर्षा गुडीसलमनी, भरत HB आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना हर्षा म्हणाले, गेल्या 100 वर्षांपासून कुष्ठरोग निवारण्यासाठी हिंडलगा येथील इस्पितळ कार्यरत आहे. कुष्ठरोगाविषयी कोणीच घाबरण्याचे कारण नाही. वेळेत योग्य उपचार झाला तर पूर्णपणे हा रोग बरा होऊ शकतो. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही या रोगाविषयी आपल्या कुटुंबात, समाजात जागृती करावी असे आवाहन त्यांनी केले. जेलर FT दंडयनवर, संगमेश मेळेत आदी उपस्थित होते. शशिकांत यादगुडे यांनी सूत्रसंचालन केले. कडधान्य, डाळी व भाजीपाल्याच्या दरापाठोपाठ आता लसणाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची फोडणी व चटणीही महागली आहे. मागील काही आठवड्यापासून लसणाच्या दरात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. किरकोळ बाजारात लसणाचा दर 400 रुपये किलोवर पोचला आहे. त्यामुळे लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने किल्ले रायरेश्वर ते प्रतापगड अशी गडकोट मोहीम नुकतीच पार पडली. या मोहिमेनंतर बेळगाव येथे भिडे गुरुजींच्या आदेशानुसार आई तुळजाभवानीचा महाप्रसाद म्हणजेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठा मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई उपस्थित होते. भटक्या समाजाच्या विकासासाठी सरकारकडून अनेक घोषणा करण्यात येत असल्या तरी त्याची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे या समाजातील नागरिकांची ससेहोळपट होत आहे. या नागरिकांना सरकारने त्वरित दिलासा द्यावा, त्यांच्या विकासासाठी त्वरित पावले उचलावीत अशा मागणीचे निवेदन अनुसूचित जाती जमाती भटकी विमुक्त संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. वनविभागामार्फत पावसाळ्यादरम्यान लागवड करण्यात येणाऱ्या रोपांसाठी आत्ताच खड्डे खोदाई सुरू झाली आहे. मण्णूर मार्गावर दुतर्फा रोप लागवडीसाठी खड्ड्यांची खोदाई होऊ लागली आहे. येत्या जून दरम्यान यामध्ये विविध जातीच्या रोपांची लागवड होणार आहे. त्यामुळे मण्णूर मार्गही हिरवाईने नटणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विणकर बांधवांवरती अन्याय होत आहे. विणकर व्यवसायातील विविध अडचणी व वाढीव वीज बिल यामुळे हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सरकार दरबारी वेळोवेळी विविध पद्धतीने मागण्या करूनही आजपर्यंत आमची दखल घेण्यात आलेली नाही. केवळ 10 HP पर्यंत मोफत वीज बिल देऊन कारखानदारांची बोळवण करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात थकीत वीज बिल माफ करणे, 10 ते 20 HP पर्यंत प्रति युनिट 1 रुपये 25 पैसे प्रमाणे लाईट बिल आकारणी करावी अशी मागणी विणकर बांधवांच्या वतीने सन्मती पाटील, बबन जामदार, बबन माळी, बंडा चावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सीमा भाग बेळगाव जिल्हा व राज्यातील विणकर बांधवांनी विविध संघटनांच्या माध्यमातून विणकर बांधवांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी अव्याहतपणे लढा उभारला आहे. राज्य सरकारने 10 HP पर्यंत मोफत वीज दिली आहे. विणकर कार्ड दिले आहेत. उर्वरित मागण्याही मान्य होण्याच्या मार्गावर आहेत. विणकरांना लवकरच सरकारकडून विशेष सवलती मिळण्याची शक्यता आहे. विणकरांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, सरकारकडून न्याय मिळावा, विणकरांवरती होणारा अन्याय थांबावा यासाठी विणकर बांधवांनी विविध संघटनांच्या माध्यमातून जोर धरला आहे. त्यामुळे विणकरांच्या मागण्या मार्गी लावण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या सीमा भागात पाहावयास मिळत आहे. जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल अशी शक्यता असून पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन जमखंडी उपविभाग अधिकारी संतोष कामगौंड यांनी केले आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याची कमतरता भासणार असून 6 TMC क्षमतेच्या हिप्परगी धरणात सध्या 4.75 TMC पाणीसाठा असून पाणी पातळी 523.50 मीटर आहे अशी माहिती त्यांनी दिली.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.